नमस्कार मित्रांनो, मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पुढे ट्रॅव्हल पाहिजे। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, गणपती बाप्पांचं आगमन जे आहे ते झालेलं आहे। खूप वेळाच्या आतोतेनंतर आगमन झालेलं आहे आणि आज आपण आलो आहे, पहिला दिवस आहे गणपती बाप्पांचा आणि आज आपण आलो आहे मुंबईला। मुंबईचे फेमस जे गणपती आहेत ते बघायला आलो आहे, दर्शन घ्यायला आलो आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जेवढं दर्शन जे आहे ते मुंबईत गणपती बाप्पांचं दाखवण्याचं होईल ते आम्ही दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू। आज पहिला दिवस आहे तर बघू किती गर्दी वगैरे आहे ती आज गणपती बाप्पाला। आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कसं झालं तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, आज आहे पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आज आपण चाललो आहे चिंचपोकळीचा राजा हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। चला तर मग बघून घेऊया किती गर्दी वगैरे आहे या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आपण सुद्धा दर्शन घेऊ आणि तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा। चला तर दर्शन घेऊया चिंचपोकळीच्या राजाचं। मित्रांनो, फायनली आमचं चिंचपोकळीच्या राजाचं दर्शन झालेलं आहे। गर्दी खूप होती तर आम्ही लांबूनच जे आहे ते दर्शन घेतलं रांगमध्ये आणि मुख दर्शन आणि चरणस्पर्श रांगमध्ये आम्ही उभं नाही राहिलो होतो, आम्ही साईडनेच दर्शन घेतलं। आय होप तुम्हाला हे जो चिंचपोकळीचा राजा आहे तो आवडलाच असेल। तर त्याला आता आपण जाऊया पुढचं दर्शन घ्यायला, जे की आहे लालबागचा राजा, जे काही मी बाहेरूनच करणार आहे कारण गर्दी खूप आहे। लालबागच्या राजाला जे आहे ना पहिल्याच दिवशी खूप गर्दी आहे, तर तुम्ही जर येत आहे तर प्लॅन करून नक्कीच या लालबागच्या राजाला येत आहे तर। काय लालबागची राजाची प्रजा जी की आहे पहिल्याच दिवशी एवढी फुल। तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलं काहीच पहिल्याच दिवशी जे आहे ती लालबागच्या राजाला किती गर्दी आहे आणि खूप अशी भयंकर अशी गर्दी आहे। तर आम्ही आतमध्ये नाही घेतलं, आपण जे बाहेरचं जे मंडप होतं तिथूनच दर्शन घेतलेलं आहे, तिथूनच हात जोडलेले आहेत। खूप भाविक जे आहे ते दर्शनासाठी यायला सुरुवात झाली आहे। आम्हाला वाटलं होतं आज पहिल्या दिवशी थोडी गर्दी नसेल, पण खूप गर्दी आहे। तुम्ही सुद्धा येत असाल तर प्लॅनिंग करून या, कारण प्रचंड अशी गर्दी आहे। ही आहे सर्व लालबागच्या राजाची गर्दी, जी पहिल्या दिवशी एवढी भयंकर अशी गर्दी आहे। आता आम्ही चाललो आहे गणेशगंगीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा, या राजांचं दर्शन घ्यायला। आता बघू गर्दी वगैरे किती आहे, पहिलाच दिवस आहे, खूप गर्दी आहे। जर गर्दी कमी असेल तर आतमध्ये दर्शनाला जाऊ, नाही तर बाहेरूनच आपण दर्शन घेऊ। हा आहे मुंबईचा राजा, बघू शकता डेकोरेशन किती सुंदर बनवलं आहे, एकदम अप्रतिम। ही आहे मुंबईच्या राजाची तिकीट, जी की 20 रुपये आहे फक्त।
गणेश गल्लीच्या राजाचं म्हणजेच मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे तेजूगयाच्या राजा याचं दर्शन घ्यायला. गर्दी खूप जास्त आहे, तर तुम्ही तर बघितलंच आहे. आणि दर्शन खूप जवळून दर्शन झालं आहे. 20 रुपये तिकीट होती मुख्य दर्शनची. तर आता आम्ही चाललो आहे तेजूगयाच्या राया गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. जसं की तुम्ही बघितलं तेजूगयाचं अजून दर्शनासाठी चालू केलेलं नाही आहे. मे बी अजून त्यांचं डेकोरेशनचं वगैरे काम बाकी राहिलेलं आहे. तर लांबून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला ते नक्कीच आम्हाला व्हिडिओमध्ये कळवा. अजूनही बघा गणपती अजून पोचायचे आहेत मंडपामध्ये. आम्ही चाललो आहे करी रोडचा कैवारी या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर मग बघूया गणपती बाप्पा करी रोडचा. हा आहे करी रोडचा कैवारी. इथे जास्त गर्दी नाही आहे. चला तर मग दर्शन घेऊया. आता आमचं करी रोडचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर इथलं दर्शन खूप छान झालं, खूप सुंदर दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हती आणि खूप जवळून सुद्धा दर्शन झालं. तर तुम्ही सुद्धा जर दर्शनाला इथे मुंबईत लालबागला तर करी रोडच्या राजाचं सुद्धा दर्शन घ्या. तर मित्रांनो, आज जेवढं दर्शन जमलं तेवढं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. आज पहिला दिवस होता आणि भयंकर अशी गर्दी होती पहिल्या दिवशी सुद्धा. तर आम्ही 2-3 गणपतींचं दर्शन घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला कळवू नका. आणि पुढचा तुम्हाला व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कळवा. आणि पहिले दिवस होता तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ कसा वाटला कळवा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. हात पित राहा. बाय बाय.